नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. इंडिया आघाडीचे ममता बॅनर्जींचं या आघाडीबद्दलचं ममत्व संपलंय आता आणि पहिला मिठाचा खडा टाकलाय तो ममता बॅनर्जीने. बघा, इंडिया आघाडीतल्या ममता बॅनर्जींचं म्हणणं असं आहे, भारत जोडो न्याय यात्रा जी काँग्रेसने सुरू केली, खरं म्हणजे काँग्रेस ही इंडिया आघाडीतली, तर आम्हाला त्याची कल्पना द्यायला हवी होती. आम्हाला त्यांनी कसलीही कल्पना दिलेली नाही. आणि या न्याय यात्रेचा प्रवेश पश्चिम बंगालमध्ये होण्याच्या आदल्या दिवशीच ममता बॅनर्जींनी आपल्या बाजूनी स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. चर्चा सुरू होती जागा वाटपाची. ममता बॅनर्जींनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला लोकसभेच्या 2 जागा देऊ, त्यापेक्षा जास्त दिल्या जाणार नाहीत. मल्लिकार्जुन खरगे, तिथले अधीररंजन चौधरी आणि बाकी तिथले प्रदेश स्तरावरचे काँग्रेसची मंडळी यांना काही हे पटत नव्हतं आणि त्यातनं तणाव वाढत होता. ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसचं म्हणणं असं की काँग्रेसची इथे ताकद कमी, पण इथली काँग्रेसची मंडळी ही CPIला सोबत घेतात, अप्रत्यक्षपणे भाजपला ते मदत करत असतात. त्यामुळे अशा आघाडीत राहण्यापेक्षा आपण स्वतंत्र निवडणूक लढवलेली चांगली, असं त्या एकूण तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचं म्हणणं होतं. आणि त्याचा मान राखत ममता बॅनर्जींनी एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. आता बघा, पश्चिम बंगालमधून यात्रा जेव्हा बिहारमध्ये जाईल, उत्तर प्रदेशात जाईल, या सगळ्या ठिकाणी पुन्हा काँग्रेसबद्दलची नाराजी आहे. या यात्रेमध्ये नितीश कुमारनी सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तेजस्वी यादव असतील, लालू प्रसाद यादव असतील, यांनी अजून आपली भूमिका जाहीर केली नाही. मात्र तिथे जनता दल आणि ते राजद यांच्यातच जमेन असं झालं आहे. आणि त्याच्यामुळे हे काँग्रेसबरोबर कोण पुढे जायचं याबद्दल त्यांच्यातही वाद आहे. उत्तर प्रदेशमधल्या सपाला मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या वेळेला ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या कमलनाथांनी ट्रीटमेंट दिली, त्यातनं समाजवादी पार्टी काँग्रेसवर प्रचंड नाराज आहे. भले त्यांची एकही जागा निवडून न येऊ देव, परंतु ते ज्या पद्धतीची भाषा वापरत होते त्याबद्दलची नाराजी आहे. आणि त्याचं उत्तर प्रदेशच्या जागा वाटपामध्ये समाजवादी पार्टी काढेल. त्यामुळे काँग्रेसची मोठी अडचण होणार आहे. बघा, ममता बॅनर्जी काय म्हणत होत्या की देशातल्या तुम्ही 300 जागा लढवा ना, आम्ही तिकडे येणार नाहीत, पण आम्हाला प्राधान्य पश्चिम बंगालचं द्या. समाजवादी पार्टीचं तेच म्हणणं आहे. इकडे जो अहंकार आहे त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. आणि अगदी सुरुवातीला या इंडिया आघाडीबद्दलचा एकूण अंदाज व्यक्त केला जात होता. आता ही आघाडी आहे, प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत ती किती टिकेल याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. पहिला मिठाचा खडा ममता बॅनर्जीने टाकलाय. आता बघा, यात काँग्रेसपेक्षा देखील सर्वात वाईट जे वाटणार आहे ते शरद पवारांना. कारण ते अगदी जीवाच्या आकांताने मोदींच्या विरोधामध्ये लढायचं ते ठरवत आहेत. त्यांना हे माहिती आहे त्यांचं शरीर साथ देत नाही, पक्षही साथ देत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून काही फार मोठी कामगिरी ते करू शकणार नाहीत. परंतु चाणक्याची भूमिका मी वठवली हे पुढच्या पिढीला सांगता यावं यासाठीची त्यांची धडपड चालू आहे. त्यांच्या धडपडीला पहिल्या टप्प्यात ममता बॅनर्जी यांनी तरी साथ दिली नाही. आता पुढे काय काय होतंय हे आपल्याला पाहावं लागणार आहे. पण या सगळ्या प्रकारामध्ये इंडिया आघाडीचा प्रवास मात्र खडतर आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या इंडिया आघाडीला राम पावणार असल्याची चिन्ह आता तरी दिसत आहेत. त्यावर मात करण्यासाठी इंडिया आघाडी काय करते याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.